मुंबईत सध्या एक गोष्ट सतत सोशल मीडियावर व्हायरल होते। मुंबईत मुलं मोठ्या प्रमाणावर बेपत्ता होत आहेत। फक्त काही दिवसात इतकी मुलं गायब झाली, कोणीही सुरक्षित नाही, हे मेसेजेस वाचून कोणताही पालक घाबरेल। पण प्रश्न असा आहे की हे सगळं खरंच आहे का, की अर्धवट माहितीमधून पसरवलेली भीती आहे? मुंबई पोलिसांनी यावर स्पष्टपणे सांगितलं आहे की सोशल मीडियावर जे काही आकडे आणि दावे फिरत आहेत ते खरे नाहीयेत। कारण कोणताही मुलगा किंवा मुलगी काही वेळासाठी घरी न आल्याने किंवा कुठे गेले असतील तरी ती केस मिसिंग चाइल्ड म्हणून नोंदवली जाते। कारण काय तर कायद्यानुसार एकही मुलगा किंवा मुलगी बेपत्ता असेल तर तो विषय हलक्यात घेता येत नाही। पण याचा अर्थ असा नाही की ती सगळी प्रकरणं अपहरणाचीच असतात। हीच सगळ्यात मोठी गैरसमजूत आहे। मुंबई सारख्या मोठ्या शहरात अनेक वेळा मुलं रागाने घर सोडतात, काही वेळा मित्रांकडे जातात, कधी कधी पालकांच्याच भीतीमुळे उशिरा घरी परत येतात। तर काही प्रकरणात किशोरवयीन मुलं स्वतःहून काही दिवसांसाठी घराबाहेर जातात। ही सगळी प्रकरणं एकाच कॅटेगरीत मिसिंग म्हणून नोंदवली जातात। म्हणून आकडा मोठा दिसतो, पण वास्तवात बहुतेक मुलं ही 24 ते 72 तासात शोधली जातात। आणि मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार गेल्या अनेक वर्षात 98% जास्त मुलं सुरक्षितपणे कुटुंबाकडे परत आलेली आहेत। हा आकडा फार महत्त्वाचा आहे, पण तो व्हायरल पोस्टमध्ये कुठेच दिसत नाही। त्यामुळे पोलिसांनी स्पष्ट सांगितलं आहे की अशा अफवा पसरवल्यामुळे पालकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण होते आणि खरी प्रकरणं हाताळणं अजून अवघड होतं। याचा अर्थ असा नाही की मुंबईत मुलं सुरक्षित आहेत आणि काहीच धोका नाही। धोके आहेत, अपहरणाची प्रकरणं सुद्धा आहेत, गुन्हेगारी सुद्धा आहे, पण प्रत्येक मिसिंग चाइल्ड म्हणजे क्राईम हे समीकरण चुकीचं आहे। खरं चित्र हे आहे की मुंबईत हरवलेली मुलं ही एक सोशल प्रॉब्लेम, अर्बन प्रेशर, फॅमिली इश्यूज यांचा एकत्रित परिणाम आहे। मोठं शहर, स्थलांतर, आर्थिक ताण, घरातले वाद, किशोरवयीन मानसिकता या सगळ्याचा परिणाम या मुलांवर होतो। अशा वेळी पोलीस काय करतात तर प्रत्येक मिसिंग चाइल्ड केसला किडनॅपिंग केस म्हणून ट्रीट करतात। सीसीटीव्ही फुटेजेस तपासली जातात, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, शेल्टर होम्स इतर राज्यांपर्यंत माहिती पाठवली जाते। थोडक्यात तपास थांबत नाही, पण सोशल मीडियावर हे कोणी सांगत नाही। म्हणून प्रश्न असा नाही की मुंबईत मुलं हरवत आहेत का, खरा प्रश्न असा आहे की आपण अफवांवर विश्वास ठेवतोय का की खऱ्या माहितीवर? जर एखादं मूल खरंच बेपत्ता झालं असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला जा, FIR नोंदवा आणि अधिकृत मार्गाने मदत घ्या। पण व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स, अनोळखी रील्स यावर मात्र विश्वास ठेवून घाबरणं आपल्यालाच नुकसान करतं। कारण मुलांचं भविष्य भीतीने नाही तर जबाबदारीने सुरक्षित राहतं।